कुठेतरी राज्यात विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय। नाशिक विधान परिषद निवडणुकीची सुद्धा घोषणा झाली आहे आणि त्यासोबतच नाशिकच्या राजकीय वर्तुळातून आता मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येतेय। ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असं वाटत असतानाच आता निवडणुकीला एक वेगळं वळण मिळालंय। खरं तर ही लढत आता विरोधकांविरुद्ध कमी आणि महायुतीचा अंतर्गत शक्ती संघर्ष अधिक अशीच ठरताना दिसतीये। बघा, भाजपकडून गणेश गित्ते आणि शिंदे सेनेकडून नरेंद्र दराडे यांची नावं चर्चेत असताना आता आणखी एक नाव हे सातत्यानं पुढे येतंय, ज्याने बड्या नेत्यांची झोप उडाली आहे। ते नाव म्हणजे अंजुमताई कांदे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अचानक अंजुमताई कांदे यांचं नाव रेसमध्ये कसं आलं, आमदार सुहास कांदेंनी मुंबईमध्ये कोणती फिल्डिंग लावली आहे का, आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या नाशिक दौऱ्याचा खरा सस्पेन्स नेमका काय आहे हेच व्हिडिओमध्ये पाहायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार। मुंबईच्या राजकीय वर्तुळात सध्या जागा वाटपावरून जोरदार खल सुरू आहे। राज्यातील नाशिकसह परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या 5 अत्यंत महत्त्वाच्या विधान परिषद जागांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपला दावा ठोकलाय। आता यातल्या किती जागा मिळतील हे ठाऊक नाहीये। यातली नाशिकची जागा शिंदे सेनेसाठी प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे। एकीकडे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची ताकद पाठीशी असलेले गणेश गित्ते मैदानात आहेत, तर दुसरीकडे अनुभवी नरेंद्र दराडे आपली दावेदारी सांगतात। पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे अंजुमताई कांदे। आता प्रश्न उभा राहतो की अंजुमताई कांदे यांचा दावा इतका मजबूत का मानला जातो, तर यामागे 3 मोठी कारणे: स्थानिक संख्याबळ, संघटन शक्ती आणि त्यांचं वैयक्तिक नेटवर्क। बघा, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की आमदार सुहास कांदे यांच्याकडे नांदगाव मनमाड परिसरातील जवळपास 50 हक्काचे नगरसेवक आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एका मताला खरं तर अगदी सोन्याहून जास्त किंमत आहे। तिथं हे संख्याबळ अत्यंत निर्णायक ठरणार आहे। अंजुमताईंचे बंधू फरान दादा यांच्या माध्यमातून येवला, चांदवड, देवळा, सिन्नर, निफाड आणि थेट नाशिक शहरातल्या अनेक नगरसेवक मतदारांवर या गटाचा थेट प्रभाव आहे। म्हणजेच कांदे गटाचं नेटवर्क फक्त एका तालुक्यापुरतं मर्यादित नाहीये, तर संपूर्ण जिल्हाभर ते पसरलेलं आहे। अंजुमताई या उच्च शिक्षित आहेत। त्या केवळ आमदारांची पत्नी म्हणून घरात बसून राहिल्या नाहीयेत, तर मतदारसंघात त्यांचा थेट जनसंपर्क आहे। महिला बचत गटांचं मोठं जाळं त्यांनी विणलंय आणि सामाजिक प्रश्नांवर त्या नेहमी सक्रिय सुद्धा असतात। त्यामुळे एक सुशिक्षित आणि महिला चेहरा म्हणून त्यांची वैयक्तिक प्रतिमा ही अर्थात एक ठोस आहे। नाशिकच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे राज्याचे मंत्री दादा भुसे। खरं तर दादा भुसे मंत्री आहेत, त्यामुळे दादा भुसे यांचं मत सुद्धा काय असणार आहे हे सुद्धा इथं लक्षात घेतलं जाणार आहे आणि त्यानुसार उमेदवारी खरं तर दिली जाऊ शकते। आता एकाच पक्षात उमेदवारीसाठी एवढी मोठी चुरस निर्माण झाल्यामुळं दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील अंतर्गत समीकरणं भविष्यात काय वळण घेतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांचा नाशिक दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये येऊन स्थानिक नेत्यांची मनं चाचपडणार आहेत आणि याच अंतर्गत वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहेत असं बोललं जात आहे। मुंबईमध्ये यासाठी आधीच जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे अशी सुद्धा चर्चा आहे। दुसरीकडे जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर सध्या तरी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं त्यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे। ते महायुतीच्या अंतर्गत बंडखोरीची वाट पाहतायत की खरोखर एखादा अनपेक्षित उमेदवार जाहीर करतायत हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पण बघा, सध्या तरी नाशिकची ही लढाई महायुतीसाठी अस्तित्वाची आणि शक्ती प्रदर्शनाची बनली आहे। अनुभव असलेले नरेंद्र दराडे, भाजपची ताकद असलेले गणेश गित्ते की थेट जिल्हाभर नेटवर्क असलेल्या उच्च शिक्षित अंजुमताई कांदे, उमेदवारी नक्की कुणाला मिळणार? महायुतीची उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? भाजपच्या, शिंदे सेनेच्या की शिंदे सेनेमधील आणखी कुणाच्या? तिकीट कुणाला मिळायला पाहिजे नाशिकमधून? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। खरं तर नाशिक जिल्हा असा आहे जिथं मोठ्या प्रमाणात नेते मंडळी आहेत, मंत्रिमंडळी आहेत आणि त्याच्यामुळेच नाशिकमधून उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रत्येकाची तिथे एक वेगळी मतं असणार आहेत आणि जास्त नेते मंडळी असल्यामुळं, प्रत्येकाचं मत वेगळं असल्यामुळं तिथं नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याच्यामध्ये चुरस आहे। पण सर्वसामान्यांचं मत काय आहे,
शेवटी मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणार आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेव्हलवर नेमकी कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे असं सर्वसामान्यांना वाटतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतंय? नाशिक विधान परिषदेवर नेमकी कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे? भाजपमधून उमेदवार आला पाहिजे की नाशिकमधून की शिंदे सेनेमधून उमेदवार आला पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.